मित्रांनो नमस्कार. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं एक भव्य असं मंदिर साकारण्यात आलेलं आहे. त्यासोबतच त्या मंदिरामध्ये रामलल्लाची अतिशय सुंदर अशी एक मूर्ती देखील त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. शेकडो वर्षांचा संघर्ष, अनेकांचं बलिदान, अनेकांनी केलेला त्याग आणि अनेकांनी केलेला संघर्ष यातून त्या मंदिराची आणि एकंदरीतच त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या मूर्तीची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि ज्या दिवशी हे मंदिराचं निर्माण झालं त्या दिवशी अनेक हिंदूंना, जगभरातल्या हिंदूंना एक आनंद झाला, एक म्हणजे मनाला सुखावणारा तो क्षण होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर राम मंदिराच्या निर्माणानंतर आणि मूर्ती स्थापनेनंतर अनेकांना अशी अपेक्षा होती की रामाचे जे अनुयायी आहेत, रामाचे जे भक्त आहेत, ते रामाने सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करतील. विशेषतः उत्तर प्रदेश आणि भारतीय जनता पक्षाचं ज्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं त्या ज्या ठिकाणी राज्य आहे त्या ठिकाणी तर रामाला अपेक्षित असं एक राज्यकारभार होईल अशा अनेकांच्या अपेक्षा आहे. देशामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः राम जन्मभूमी आंदोलनामधून पुढे आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं देखील देशाला अजूनही अपेक्षा आहे. मात्र हे सगळं होत असताना कोट्यावधी हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या याच राम मंदिराच्या ठिकाणी कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय याचं एक द्योतक किंवा याची एक बातमी आता समोर येऊ लागलेली आहे. आणि या बातमीमुळं एकच हल्लकल्लोळ माजल्याचं सध्या चित्र आहे. नेमकी ती बातमी काय आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊ आणि मग या बातमीचं विश्लेषण आपण या व्हिडिओतून करणार आहोत. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेट्यामधील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणानं म्हणजे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आणि सुरुवातीच्या अंदाजानुसार या कथित गैरव्यवहाराची व्याप्ती 200 कोटीपेक्षा जास्त असू शकतो असा काही माध्यमांनी दावा करण्यात आलेला आहे. मात्र या आकड्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर हे सगळं कसं होतं अगोदर हे पण समजून घ्या. सुरुवातीलाच रामलल्लाच्या गर्भगृह आणि दर्शन मार्गाजवळ ठेवलेल्या दानपेट्यामधील रोकड मंदिर परिसरातील एका विशेष सुरक्षित आणि गोपनीय कक्षात नेली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव कक्षाचे स्थान अत्यंत गुप्त ठेवण्यात आले आहे. बाहेरील व्यक्तींना या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई आहे. आणि राम मंदिरात दररोज सुमारे 1 ते 1.5 लाख भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आणि मौल्यवान वस्तू जमा होत असतात. अशा पद्धतीचं सध्या म्हणजे त्या ठिकाणचं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे काय की जे श्रद्धाळू आपल्या मोठ्या श्रद्धेनं रामाच्या चरणी आपलं दान देतात, तर त्या रामाच्या चरणावर अर्पण केलेल्या दानामध्ये म्हणजे दान पळवून नेल्याचं सद्यस्थितीला चित्र आहे. आता याला चोरी म्हणायचं का डाका म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. आणि जसं मी सांगितलं की याच्यातला अधिकृत आकडा अजून त्यातला समोर आलेला नाही. मात्र 200 कोटीपर्यंत सध्या तरी याची व्याप्ती आहे असं सांगितलं जातं. वेगवेगळ्या माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलेलं आहे. मात्र हा नेमका आकडा किती आहे, खरंच अशा पद्धतीनं झालं आहे का की नाही झालं, याच्याबद्दल अजूनही स्पष्टपणे ना सरकार बोलतं आहे ना राम मंदिर त्या ठिकाणी जी असणारी संस्था आहे न्यास, तर त्यांच्याकडनं देखील एक अधिकृत असं कोणत्याही पद्धतीचं वक्तव्य येत नाही आहे. यामुळं आणखी हा संशय दाट होत चाललेला आहे. या सगळ्या प्रकरणाला वाचा कशी फुटली तर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा असणारे अखिलेश यादव यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलं आणि यानंतर या सगळ्या विषयाला सुरुवात झाली. आता सद्यस्थिती काय आहे या प्रकरणाची, तर दानपेठेतील नोटांची मोजणी करणारे सुमारे 50 कर्मचारी यामुळं संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना महिन्याला फक्त 14,500 ते 18,000पर्यंत वेतन होतं. काही जण विना वेतन देखील या ठिकाणी सेवा देत होते अशा पद्धतीचं सांगितलं जातं आहे. आता नेमका संशय कोणाकोणावर आहे बघा. आणि हा संशय पण निर्माण का झाला की गेल्या 5 वर्षात त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये जे हे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये अचानकपणे बदल झाला की अचानकपणे त्यांचं म्हणजे संपत्तीचं, त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचं ते प्रदर्शन करू लागले आणि यातून हा सगळा संशय आलेला आहे. याच्यामध्ये अनुकल्प मिश्रा, लवकुश, राजेश पाठक, रामशंकर उर्फ टिन्नू यादव, के.डी. तिवारी, मनीष यादव, करुण, ऋतिक सिंह, श्रीवास्तव आणि मौर्य या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीबाबत गेल्या 5 वर्षामध्ये मोठा बदल झाला.
याच्यामध्ये त्यांनी महागड्या गाड्या, जमिनी, कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याच्या चर्चांमुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यातून ही बातमी बाहेर आलेली आहे. अशा पद्धतीचं सध्याचं तर चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. यापैकी टिन्नू यादव हे जे कॅरेक्टर आहे ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. तर रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव यांना ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या अतिशय निकटवर्ती मानलं जातं. मंदिरातील सुरक्षा व्यवस्थापन आणि दान केलेली रक्कम बँकेत जमा करणे अशा महत्त्वाच्या कामामध्ये त्यांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. माध्यमातील वृत्तानुसार अयोध्या आणि लखनौ येथे त्यांच्याशी संबंधित सुमारे 50 कोटी रुपयांच्या मालमत्ता समोर आलेल्या आहेत. पूर्वी ऑटो चालवणारे टिन्नू यादव यांच्याकडे आता एअरपोर्टजवळ 70 खोल्यांचे हॉस्टेल आहे. 3 रेस्टॉरंटमध्ये त्यांची भागीदारी आहे. लखनौमध्ये घर, फॉर्च्युनर कार असे आलिशान अशी पद्धतीची लाईफस्टाईल या टिन्नू यादव यांची आहे आणि यांच्यावरती आता संशयाच्या भोवऱ्यामध्ये ते सध्या आलेले आहेत. यानंतर टिन्नू यादवचा पुतणा देखील मनीष यादव यालाही नोट मोजण्याच्या विभागामध्ये नियुक्ती मिळवून त्याने दिली. मनीष यादव याच्याशी संबंधित ठिकाणाहून 36 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आलेली आहे. बघा, इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे जो माणूस कधी काळी ऑटो रिक्षा चालवत होता, आज त्याच्याकडं 70 खोल्यांचं हॉस्टेल आहे. म्हणजे त्याचीसुद्धा एक संपत्ती जर मोजमाप केलं तर ते अनेक पटीनं किंवा अनेक पैशांमध्ये, कोट्यांमध्ये ते असू शकतं असं सध्या तर आपल्याला दिसतं आहे. या टिन्नू यादवचा जो हा आहे पुतण्या आहे, तर तो देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्वॉल्ड असल्याचं सांगण्यात येतं आहे. लवकुश नावाचा एक त्या ठिकाणी व्यक्ती आहे. हा व्यक्ती पूर्वी कार मेकॅनिक म्हणून काम करत होता. मंदिरात नोकरी लागल्यानंतर त्याच्या आर्थिक स्थितीत झपाट्यानं बदल झाल्याचं चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या घरातनं तब्बल 10 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्यातील काही शेणामध्ये देखील लपवून ठेवल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे त्याचं घर आणि त्याचा परिसर हा एक चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. एकदा या लवकुशने एका काहीतरी पार्टी म्हणून गावातल्या लोकांना तब्बल 50,000 रुपयांची दारू पाजली होती. त्यामुळे देखील त्याच्या वर्तनाची आणि एकंदरीतच त्याच्या दानशूरतेची अचानकपणे चर्चा होत होती. तर अनुकल्प मिश्रा आणि त्यांचा मेहुणा लवकुश हे दोघेही नोटा मोजण्याच्या टीमचा एक भाग होते आणि कौशलपुरी परिसरात 65 लाख रुपयात त्यांनी घर खरेदी केले होते. गावातील फार्म हाऊस, श्रीमद भागवत कथेदरम्यान केलेला खर्च यामुळे देखील अनुकल्प मिश्रा हे चर्चेत आले होते. राजेश पाठक हे नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये होते. गेल्या काही वर्षात त्यांची देखील आर्थिक प्रगती झाली असं सध्या आहे. तर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन 4 दिवसांपूर्वी दिल्लीहून एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याला विशेष विमानाने अयोध्येने पाठवण्यात आलं. त्यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वतंत्र अहवाल तयार केला असल्याचे सांगण्यात येतं आहे. SITची स्थापना करण्यात आलेली आहे योगी सरकारकडून आणि लखनौ या समितीत लखनौ विभागाचे आयुक्त विजय विश्वासपंत, IG किरण S आणि सचिव नीलरतन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या समितीला या सगळ्या संदर्भातला अहवाल सादर करण्यासंदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण पाहायचं झालं तर हेच जर प्रकरण इतर कुठल्या पक्षाशी संबंधित असतं किंवा इतर कुठल्या राज्यामध्ये घडलं असतं तर भारतीय जनता पक्षानं किती मोठ्या प्रमाणावरती गोंधळ घातला असता. SIT, ED किंवा CBI या चौकशीची मागणी केली असती. आत्तापर्यंत तर योगेश सरकारचा जर आपल्याला जर एकंदरीत कार्यशैलीचा जर भाग पाहायचा म्हटलं किंवा त्यांच्या वैशिष्ट्य जर म्हटलं तर आत्तापर्यंत तर हे सगळे ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्या घरावरती आत्तापर्यंत योगींनी बुलडोजर चालवायला पाहिजे होता, परंतु तसं झालेलं नाही आहे. मग प्रश्न असा आहे की याच्यामध्ये काही बडे नेते किंवा न्यासाशी संबंधित काही मोठ्या व्यक्तिमत्वांचा याच्यामध्ये समावेश आहे का, याची चौकशी निष्पक्षपातीपणे होईल का आणि या सगळ्या प्रकरणावरती म्हणजे खरंच हे सगळं जर झालं असेल तर याच्यामध्ये पुढे काय काळजी घेतली जाणार आहे याबाबतसुद्धा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. सध्या हे प्रकरण फक्त कुजबूज आणि एक गॉसिप सुरू असल्या पद्धतीनं सुरू आहे. मात्र ठोस कोणीही पुढे येऊन याच्यामध्ये बोलायला तयार नाही. मात्र मंदिर प्रशासन असो किंवा सरकार असो दोघांनीही याबाबतची स्पष्टपणे एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि हे जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे आणि तुम्ही सर्व स्वतःला जर रामभक्त म्हणून घेत असाल
तर दुसऱ्या रामभक्तांनी जे दान केलेलं आहे आणि त्या दानाचा जर अशा पद्धतीनं चोरी होत असेल, डाका टाकला जात असेल अशा पद्धतीनं, तर ह्या अशा म्हणजे रामभक्तांच्या रूपामध्ये असणाऱ्या या दानवांवरती योगी सरकार आणि सरकारकडनं किंवा कायद्यानं काय कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. आणि एक अशा पद्धतीचा एक माइलस्टोन दाखवला पाहिजे किंवा एक अशा पद्धतीनं एक उदाहरण म्हणून त्या कारवाईकडं दाखवलं जावं की अशा पद्धतीनं जर यापुढे इथून पुढे जर या अशा मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीचा जर गैरकारभार किंवा भ्रष्टाचार जर कोणी केला तर त्याला अद्दल कशा पद्धतीनं आम्ही घडवून दाखवतो हे सगळं तमाम रामभक्त जे म्हणून घेतात, अगदी योगी आदित्यनाथ असो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा गृहमंत्री अमित शहा असो, या सगळ्यांनी मिळून आता दाखवण्याची ही संधी आहे. कारण ज्या पद्धतीनं रामभक्तांच्या श्रद्धेवरती हा एक प्रकारे घाला आहे आणि या कोट्यावधी जगभरातल्या कोट्यावधी रामभक्तांचं हे एक श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानाच्या ठिकाणीच जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार होत असेल तर हे कोणालाही शोभणारं नाही आहे. सर्वांची मान शर्मेनं खाली जाईल अशा पद्धतीचं हे सगळं कृत्य आहे. मात्र हे सगळं अखिलेश यादव यांच्या ट्विट नंतर आलेलं आहे ना, तर काही माध्यमांनी देखील याच्यामध्ये डीप रिसर्च करून आता भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती सध्या सगळ्या देशाचे लक्ष आहे. मात्र तुम्हाला जे आपले प्रेक्षक आहेत तर त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये कितपत तथ्य असेल आणि जर तथ्य असेल तर दोषींवर कारवाई होईल का, याच्यामध्ये काही राजकीय पुढारी किंवा मंदिर प्रशासनाशी संबंधित अन्य काही अधिकारी याच्यामध्ये असू शकतील का, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील एक कमेंट करून मला सांगा. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद. या सगळ्या प्रकरणावरती आपलं लक्ष असणारच आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आम्हाला फॉलो करा. तुर्तास थांबूया. धन्यवाद.